कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या लीलामुळे अजून काय काय सहन करावं लागणार आहे कुणास ठाऊक। हो ना, ती लीला ना घड्याळ आहे, घड्याळ। म्हणजे ती जेव्हा पण आपल्या घरात येते ना, आपली वाईट वेळ सुरू होते। त्या लीलाने आपल्या आतापर्यंत एवढ्या वेळा अपमान केलाय, तिला परत घरात कशाला बोलवायचंय? नाही तर काय, आणि आपण आपल्या आजींची काळजी घेऊ शकतो, तिची काय गरज आहे? डॉक्टर काय बोलले ते ऐकलं ना तुम्ही नीट? आपण सगळे इथे असतानाही आई फक्त लीलाचं नाव घेतेय। असं का करतेय ती? कशाला करतेय? कंप्लेंट करण्यापेक्षा त्या लीलाला फोन करा। माझ्यासाठी आईची तब्येत सर्वात इम्पॉर्टंट आहे। यू अंडरस्टँड दॅट? येस येस येस। गुड। गुरुजी आलो। हाँ बोला, कोणाच्या नावाने पूजा करायची आहे? ते काय हिच्या? अगं मावशी, आपण पूजेसाठी आलोय ना देवळात, माझ्या नावाने काय पूजा? गप्प उभी राहा, देवळात आहेस ना, प्रश्न विचारू नकोस। दे दे दे, घ्या ना घ्या। मुलीचं नाव? लीला वसंत मोहिते। रास? मेष। नक्षत्र? रोहिणी। अगं पण मावशी आई, तू आजारपणातनं बरी झालीस म्हणून आलोय ना आपण, तुझ्या नावाने नको का करायला पूजा? किती प्रश्न विचारतेस? देवळात उभी आहेस की नाही, मग देवाजवळ प्रार्थना कर। हा, देवाला सांग की बाबा माझ्या मावशी आईच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करा। हा, अशी प्रार्थना कर कर। देवा, मी एवढ्या आशेने तुझी स्पेशल पूजा केली, मग आता ना मला आशीर्वादही स्पेशलच दे। हे बघ, काहीही करून एजे आणि लीलाचं लग्न होऊ देत। सगळं संपलंय असं वाटत असताना त्या इन्स्पेक्टर विक्रांतच्या रूपाने तूच संधी दिलीस ना, मग आता पुढचा मार्गही तूच दाखव। करशील ना? पार्टनर, माझ्या मावशी आईची तुझ्यावर खूप श्रद्धा आहे, प्लीज तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर। दुर्गा, आत्ताच्या आत्ता लीलाला फोन कर। दुर्गा, लगेच कॉल कर। हाँ करते, एक मिनिट। कम ऑन, हरी अप। हाँ, नंबर हो सर, आज इकडे घरचे कुठे आहेत सगळे? रेवताई केक डिलिव्हर करायला गेली आहे, काका पण तिच्यासोबतच गेलेत। लीला कुठे आहे? लीलाताई मंदिरात गेली आहे काकांसोबत। कुठल्या मंदिरात? इथून सरळ गेला, राईट घेतला की पहिल्याच चौकामध्ये। हो, लीलाताईला काय बोलू नका, तिच्याशी नीट वागा। मावशी आई, मी मंत्रपठण करेपर्यंत तू मंदिराला प्रदक्षिणा घालून येतेस का? अगं उगाच बसल्या बसल्या बोर होशील। काही होत नाही, मंत्रपठण कर, मी लक्ष ठेवते तुझ्याकडे। कर कर कर, ठीक आहे ठीक आहे। आणि हे बघ, इतकी मनापासून प्रार्थना कर ना की देवाने त्या एजंटना इथे पाठवलंच पाहिजे। एजेंना? एजेंना कशाला इथे पाठवलं पाहिजे? कोण एजंट? कधी म्हणाले? अगं आत्ताच तू म्हणालीस। चल, मी कधी म्हणाले? नाही, मी असं म्हणाले की अशी प्रार्थना कर की देव इथे यायला पाहिजे। काय ग, तुला सगळीकडे एजेस कसे काय दिसतात आणि ऐकू येतात ग? कर कर, मंत्रपठण कर। मला कशाला एजे ऐकू आलं? नाही नाही मावशी, तू म्हणालीस एजे। नाही, मी म्हणाले नाही। ठीक आहे, मंत्रपठण करतेस का आता? हो, कर ना ग माझ्या सोने, कर कर कर। मला कळतंय गरम होतंय, कर कर कर।
ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। गुरुजी गुरुजी ऐका ना ते काय झालं ते तुम्ही माझ्या मुलीला 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायला सांगितलं होतं ना, ते ती करत होती. पण तेवढ्यात एजंटनी हाक मारली. मग तिने काय केलं, ते 107 आवर्तनं झाली होती तिची. मग 108 आवर्तन पूर्ण केलं आणि मग तिने डोळे उघडले आणि मग ती त्यांच्याशी बोलली. मग तुम्ही अजिबात काळजी करू नये. हो ना? हो हो. म्हणजे माझी इच्छा पूर्ण होईल ना? देव नेहमी भक्तांची साथ ऐकतो. तुमच्या मुलीने अगदी मनापासून न विचलित होता पूर्ण पठण केलंय. तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. काय सांगताय गुरुजी? तुम्हाला खरंच सांगते, म्हणजे तुम्ही म्हणताय तसं झालं ना तर मी बाबा नाही ना सोन्याचं उपकरण अर्पण करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे देवाला दान करा. आता आशीर्वाद घ्या आणि निश्चिंतपणे राहा. बरं 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 गुरुजी, आभारी आहे बाबा. माझं तुझ्याकडे अर्जंट काम आहे, प्लीज लवकर चल. कसलं अर्जंट काम? नाही काही असलं तरी मी काय तुमच्याबरोबर येणार नाही. लीला या. लीला एकदा ऐकून तरी घे माझं. लीला प्लीज. लीला सॉरी. हे बघ, दुसरा काही ऑप्शन नाही आपल्याकडे. तुला माझ्यावर यावं लागेल. ट्राय टू अंडरस्टँड दॅट. कारण कळल्याशिवाय मी कुठे येणार नाही. कारण तुला नंतर सांगीन, मला काही वेळ नाही आता. तू गाडीत चल, मी तुला सगळं सांगतो. ठीक आहे, मग माझ्याकडे वेळ नाही यायला. इनफ. तुला प्रॉब्लेम काय तुमचा? तुला कुठल्याही गोष्टीचा सिरियसनेस कळत नाही का? हा, तुला घरी यायला सांगतोय काहीतरी कारण आहे म्हणून, राईट? एकतर ना माझ्यावर असं ओरडू नका. आणि नाहीये ना मला सिरियसनेस, मग कशाला येतं माझ्याशी बोलायला? आणि तसंही आपण दोघं भेटलो की काही ना काहीतरी गडबड होतेच, आणि मग ते सगळ्याचं खापर माझ्यावर फुटतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.